अगो बया, हे इग्नाने तर फोन सुद्धा केला नाही की मी यायला लागले की काय. अचानक मध्ये टपकलंय. आता आलं की चटक्याचं खायला लागतंय. अगं मम्मी कोण आलंय? अगं परे, तुझी आत्या आली. आलं गई बाई, काहीतरी आयडियाच करते. अशी आत्या आली का लय ताप देते. अभ्यासाचं कुठं विचारती, ह्याचं कुठं विचारती, त्याचं कुठं विचारती, लय ताप देते. मी काहीतरी आयडियाच लढवते. परी लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? परी ये इकडं. चिव बरी आहे का? ये ये ये. अयो वाव किती छान. आणि ही कुठे आहे? मम्मी कुठे आहे? पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे गेला काय माहित नाही. मग मम्मी आता बेडरूम मध्ये बसायला गेली. बसायला गेली हा का? काय माहित. चल बघू तरी. चला मम्मीकडे जाऊ. चला चला चला. कुठे आहे मम्मी? अगो बया, ही का झोपली या? प्रगती हा. का ग झोपली दुपारची? अहो लय उलटी आणि झाल्या त्यांना कस तरी व्हायलंय बा. कधीपासून दुखतंय? अहो रात्री उलट्या झाल्या, त्या हातापायाचा गळाटा चालाय पाक. हा का? लय दुखतंय काय तुझं? लय उठून बसू सुद्धा वाटत नाही. आणि दादा कुठे? आता कुठे मित्राकडे गेले तर बाहेर. बया हिचं दुखायला लागलं म्हणजे अवघड झालं. आता कसं दिवस निघायचं इथं. बरं दादाला एखादा फोन कर की. तुला काय एखादी गोळी बिळी आणलं म्हणजे वाटेल बरं थोड्या वेळ. गोळ्या खाल्ल्या तेव्हा पण काही फरकच नाही. प्रगती एक काम कर, दादाला फोन कर, येताना गोळी वगैरे घेऊन येईन म्हणजे तुला बरं वाटेल. अहो गोळी आणली पण काय फरक नाही. अहो मग एक काम कर, चहा ठेव म्हणजे तुला बी चहा पिऊन जरा बरं वाटेल. तरी येईन आणि मी बी लय कटाळली आता. मी बी जरा मला बरं वाटेल. अहो एक काम करा, मला उठ वाटत नाही, तुम्ही चहा करा म्हणजे मला बरं वाटेल. चहा करा? माणूस दमून दुखून आले, ह्यांना चहा करून द्या का आता? काय म्हणलं? काय नाही, करते की म्हणजे तुला बी बरं वाटेल ना जरा आता. हा हा करा. चल परी, दादाला तेवढं फोन करून सांग आले म्हणून मी. हा हा सांगते. आई मोठी शान, खायला तर मुलकाचं लागतंय, चटक्याच लागतंय. खाऊन खाऊन फुटायचा मुकुट आला तर बजबून. बया पसारा आहे का काय आहे हो? चहा ठेव म्हणे. चहासाठी बी भांडी आधी घासावी लागते ना, मग चहा करावं लागत. कसली आहे का तुझी? अगं आतू मी तर इथं खेळत होते. तुझ्या आईला सांगता येत नाही का आवरून सोडून ठेवायचं? आता मी किती चालून आले म्हणल्यावरती करून द्यायचा ना चहा. आता मध्येच आजारी पडली की मम्मी संध्याकाळी. अचानकच येतंय तिला येड. आतू आतू हा मला पाणी दे की प्यायला. झालं, ह्यांचं तर सुरूच झालं माझ्या माग. पाणी देन, हे देन, ते दे. त्याच्यातले गार पाणी येतंय. धर ही घे. आणि अजिबात ताप नका देऊ, मला भांडी घासू द्या आता. काय? पाणी दे म्हणती. तुमची आई झोपली तिकडे जाऊन. ही देन ती दे लावले आता माग. धर. आता झाला पण गास. अगं चांगलाच ग्लास होता, इकडे कशाला ठेवला? इकडे ठेवायचा ना चांगल्या जागेत. अगं आम्ही तोंड लावलं त्याला. पुरी आता आतू आतू काय शेंगदाणे दे की शेंगदाणे. शेंगदाणे द्यायच्यात शेंगदाणे द्यायच्यात. शेंगदाणे आणि गुळ दे. काय? शेंगदाणे आणि गुळ दे. काय या पुरींचं माझ्या मागे लागली काय? नीट हातात. तसंच खायचं असते. कशाला पाहिजे गुळ? दात किडत्यात गुळ. तू खात नाही का? मला नाही आवडत.
तू पहिलं खात होती की सोडून दिल्यात दात किडल्यापासून. माझे तर दात एक किडला. उगाच आले कशाला आले काय माहिती बाया. तिकडे घरी असते तर ती बरं झालं असतं. आता तू प्लेट दे ना. काय पाहिजे? प्लेट एक दे घासून. कशाला पाहिजे ग? अगं ही हातात सांडायला लागले. तर तिकडे जाऊन मांडी घालून बसून खा. प्लेट दे. तिथे बस. ह्या दाद्यानी ना कुठं गेलाय काय माहिती. आल्यावर बघ म्हणा तुझ्या बहिणीचं काय हाल चालल्यात. भांडी घासते. भैया कुठून बुद्ध्या सुचली आणि मी दाद्याकडे आले. मी आले की लगेच पांघरून धरून बसली. काय माहिती खरंच दुखतंय का उगाच नाटकं करते. घरचे कामं टाकून म्हणलं इकडं आल्यावरती जरा आरामात जेवण बिवण करेन मी. तर मला येऊन काम करावं लागलं. भांडी घासते. नशीब बघ तुझं. आता तू हे तू आणि मला साखर दे. काय जेवणच का साखर नाही खाल्ल्यावर काय होतंय? खायचं मला. रोज मी खाते दुपारचं. हा ना रतीबच लावलाय ना साखरेचा रोज खायला. आता कशात ठेवली काय माहिती साखर. कशात ठेवली साखर? हो ह्याच्यात बघ बरं. इकडे हो पडन मी. तू मी खुर्ची आणते. ह्याच्यात नाही अगं. तू पाय काय ह्याच्यात? हा मग ह्याच्यात बघ बरं. आम्ही खुर्ची आणते मला बसायला. ह्याच्यात पण नाही. ह्याच्यात नाही बे. कुठलाही साखरेचा डबा तुला माहित नाही व्हय एवढं रोज घरात ती असतात. बघ बरं. अगं हा मोकळा आहे परे. ती बघ. ह्यात पण नाही. मग तिकडे बघ बरं त्या मोठ्यात. परे उघड डोकं खाऊ नको बर का. जा बरं तिकडे जाऊन बस ग. अगं तुम्हाला खायची. काय नाही होत एक दिवस नाही खाल्ल्याने. जा. हो हो. मग नाही तर बदाम दे. हे तुला बी धर नाही तर तिथं झालं की तुला मागशील लगेच. आणि आता अजिबात कुठं ना लावू नको माझ्या माग. रोज घरात असून तुला साखरेचा डबा माहित नव्हता. मम्मी सांगतच नाही. होय की नाही सांगत. तिथं बसून फक्त ऑर्डर देते. सांगत नाही. आता तुम्हाला दूध दे. मला पण दूध दे. मला फुलपत्र भरून. मी जेव्हापासून आले ना तेव्हापासून माझ्या मागे नुसतं कारकीर कसा लावलाय तुम्ही. ही दे ती दे. तुझ्या आईला तर काय नाही जाऊन पांघरून घेऊन झोपली या. काय काय द्यायचंय ग? एकदा सांगायचं कळत नाही का तुम्हाला? इथं भांडी घासू का काय करू का तुमचंच करत बसू? तू काय सुद्धा नाही. मी अजिबात देत नसते. कशाला आले काय माहिती. मी दिलं नाही तर मी मम्मीला नाव तुझा सांग. बाप कुठे गेलाय? हा ते तरी आहे का बघायला? किती त्याच्या बहिणीला काम लावलं इथं घरामध्ये बोलून. मग हाय की हत्ती. काय म्हणली? तुझ्या तर तांब्यात फेकून घालते आता. देत नसते. काय म्हणली? तुला सुट्टीच देत नाही. थांब माझी एवढी भांडी घासून दे. तुला मी कसं मम्मीलाच बोलायचं ना नाव चला चला सांगणार. बोलायचं ना तीच सांगते आता. थांब. मी मम्मीला नाव सांगणार. मी मम्मीलाच नाव सांगणार. अगं सांग सांग सांग. तुझ्या मम्मीलाच काय तुझ्या बापाला जाऊन सांगितलं तरी मी घाबरत नाही कोणाला. कुणाला बी जाऊन सांग. पंतप्रधान सांगितलं तरी घाबरत नसते. ढोली ढोली. थांब. कसं म्हणते ग धूळ. थांब लवकर थांब. A few moments later. मला पाणी दे की प्यायला. तू काय पान कोंबडी आहेस का ग सारखं पाणी प्यायला? दे. 2-2 मिनिटाला ह्यांना पाणी लागतंय प्यायला. आता खाल्लायचं बदाम म्हणून पाणी प्यायचं. हा धर एकदाच जेवायचं असं पोटभर पाणी प्यायचं असतं. सारखं सारखं नसतं प्यायचं. अयो तू माझे सांगलं. लवकर चालती हो तू माझ्यापासून. एवढं सगळं काम करत बसले मी. चहा तर लांब राहिला. पूर्ण जास्त काम वाढवून ठेवलंय. एक काम कमी नाही पण जास्त वाढीव कुठं ना करायला लई एक नंबर आहे त्या पुरी. मी जर इथं थांबले तर मला लई काम करावं लागलं. त्यावेळेस मी आजारी पडले होते त्यावेळेस प्रगतीने काम केलं होतं. दादा जरी आला तरी ती बी हीच म्हणन की माझी बायको आजारी आहे ताई कर आजच्या दिवस स्वयंपाक पाणी. नाही नाही
आपल्या घरी नवरा बायकोचा आमच्या दोघांचा स्वयंपाक करून खाते. हे तर कुठे एवढ्या पण पसारा घालत बसू. मी जर थांबले ना तर लय काम करावं लागल. ते काय सुद्धा नाही, ह्यांना न सांगताच निघून जाते. बस करत म्हणावा. गेली वाटतो. मम्मी मम्मी उठ, आता गेली पळत. कशी लावली आत्याला पळवून तू? अगो मम्मी, आम्ही सगळंच काम लावत होतो आजीला, आत्याला. होय दूधच तुड्या? दी, कुठं कुठं काय म्हणते त्याला, शेंगदाणेच दी, कुठं गुळच दी, होय. कुठं दूधच दी. हो गो बाया, चिड तू बी दिला काय त्याला ताप? अगदी भारी काम केलं तरी तू. आणि मम्मा, मी आत्याला पाणी दे म्हणलं, सगळ्या परशेवर केले, वैतागून गेली आत्या. होय, हा. चहा पिली का नाही? अगं मम्मी, आत्याला चहा पर्यंत सुद्धा ना आम्ही जाऊन दिलं नाही. अगे माझी महिनाले विचारायचं. लय मम्मी खंदूस आहे, कुठं अभ्यासच केला का तसं विचारती, म्हणून मी पण आयडिया लढवली त्रास द्यायचा. अगं मी बी आयडियाच लढवली होती, नाटक केली ती आजार पाण्याची. नाहीतर आली गे चटक्याचं लागतं खायला तुझ्या आत्याला. मम्मी मी म्हणलं, तू पहिलं शेंगदाणं दे, पहिलं पाणी दे म्हणलं, मग शेंगदाणे दे, परत दूध दे, परत काय म्हणते त्याला, काय गं? बदाम दे. होय, लय राबवलंच ते. मला वाटत नाही आता महिनाभर आता इकडे फिरकन. आता गेली कंठाळून. होय, बरं, चल आता मस्तपैकी आपल्याला खायला काहीतरी करते. हा चल. आयो परे, लय अंग दुखायला लागले अगं. आत्या, मला आहे ना पाणी दे, पाणी. पाणी पाहिजे काय तुमच्या? उफ, मम्मी. काय टोचायला लागले काय तुला? एवढी नाटकं तुला पिकी पाटील तुझ्या समोर. हा, हिथं नांदून इथपर्यंत तिकडेच का नाही गेली ऍक्टिंग करायला? उठ लवकर, जा चहा आणि माझ्यासाठी मटण बनव आता. उठ लवकर. आवाज तू करा महाराजी बेजाय की. ती काय सुद्धा नाही, मला चलतं. उठ, इतकी नाटक करू नये. आत्तू, थांब, राजाला येते, मग सांगते. आता बघ.